निर्देश दिले होते, त्याचं सगळं डीपीआर तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6000 कोटीचा तो प्रकल्प आहे. मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आहे. पण आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, ह्या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत. ते तर होईल, पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले का, त्यांनी याची दखल घेतली का? 100% नाही. आता त्यांचे अधिकारी इथं आहेत, त्यामुळे मी 2 प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे. म्हणजेच खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे, किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातनं त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रमलसची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय. आणि